5 जून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब ऑफ तारापूर यांच्या वतीने पर्यावरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमादरम्यान विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे आणि सावली देणाऱ्या वृक्षांच्या बिया लावण्यात आल्या। या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण रक्षण, हरित क्षेत्र वाढवणे आणि समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता। पेड़ लगाओ, धरती बचाओ, पेड़ लगाओ, धरती बचाओ, पेड़ लगाओ, धरती बचाओ। Pollution, end the plastic pollution, end the plastic pollution. पर्यावरण दिनाच्या उपक्रमात पर्यावरण प्रेमी, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, डॉक्टर, पत्रकार, इंजिनियर, शिक्षक, व्यवसायी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। विविध प्रकारची फळझाडे आणि छायादार वृक्षासाठी बोईसर परिसरातील पालघर बोईसर रोड लगत तसेच खैरेपाडा विद्यानगर परिसरात सीड्स बॉलचे रोपण करण्यात आले। लायन्स क्लब ऑफ तारापूरचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी झाडांची लागवड करत उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला। झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना घेऊन झालेला हा उपक्रम परिसरात उत्साहाने पार पडला। यावेळी लायन्स क्लब ऑफ तारापूरचे अध्यक्ष लायन प्रदीप कटिया, माजी अध्यक्षा लायन इंदू कटिया, लायन डॉक्टर सूर्यकांत संके, लायन मनोहर सुरी, लायन डॉक्टर सुभाष संके, बापू योगा ग्रुपचे उपाध्यक्ष आणि सदस्य तसेच परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जवळजवळ 2000 सीड्स बॉल म्हणजेच वेगवेगळ्या वृक्षांच्या बियांचे रोपण करण्यात आले। पहा यावेळेस लायन्स क्लब ऑफ तारापूरचे माजी अध्यक्ष लायन डॉक्टर सूर्यकांत संके यांनी काय संदेश दिला। दिनांक 5 जून 2025 रोजी आपल्या परिसरातील काही सामाजिक संस्था जशा लायन्स क्लब आहे, सिटीजन फोरम आहे, बापू योगा ग्रुप आहे, बोईसर एज्युकेशन संस्था आहे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज पर्यावरण दिवस साजरा केलेला आणि यामध्ये आम्ही हे जे सीड बॉल्स आहेत, हे सीड बॉल्स म्हणजे याच्यामध्ये आम्ही चिखलामध्ये बिया भरलेल्या आहेत आणि ह्या बिया आज आम्ही जवळजवळ 2000 बिया आपल्याच भागातील जे झाडं आहेत की जसे की चिंचा, आवळे, बहुवा, स्थानिक झाडांचा आज आम्ही बिया रोपण करणार आहोत आणि हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी या सर्व संस्थांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद। आणि हा कार्यक्रम पुढे वर्षभर देखील चालू राहील आणि यामध्ये झई शाळेचे श्री दीपक देसले हे सर आहेत, त्यांनी आम्हाला 2000 बिया दिलेल्या त्याबद्दल त्यांचंही आणि आमचे एक मित्र श्री अजित कडू यांचे धन्यवाद। थँक्यू।